मार्च महिना म्हणजे हा मागचाच महिना, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाहीये, यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, हे म्हटलेलं मागच्या महिन्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी. म्हणजे एकूणच त्यांचं म्हणणं हे आहे की राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देणं हा विषय त्यांच्या स्तरावरचा नाहीये. कट्टू काल दिशा कृषी उन्नती नावाचा एक उपक्रमाचा शुभारंभ पुण्यात पार पडत होता. तिकडे हेच कृषी मंत्री म्हणाले, मी शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आणल्याशिवाय राहणार नाहीये. बरं, आता परत आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. पुन्हा मार्च महिन्याची 15 तारीख, G24 तासवर टीव्ही वरती बातम्या लागलेल्या. तेवढ्यात एका पत्रकाराला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे दिसले. माणिकरावांना त्यांनी शेतकरी नुकसान भरपाईचा प्रश्न विचारला. पत्रकार विचारतोय, सर कोकाटे साहेब, शेतकऱ्यांचे पैसे. इतक्यात कोकाटे लिफ्ट मध्ये जातात आणि पत्रकाराला बोलतात, चला बाहेर चला, नंतर मी सांगतो, कॅबिनेट संपलं की बोलतो मी. अशी प्रतिक्रिया देत ते तिकडून पळ काढतात आणि मौन साधतात. बरं, विषय एवढाच नाहीये. कालच्या शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आणल्याशिवाय राहणार नाही हे जे त्यांनी काल वक्तव्य कोकाटे यांनी केलंय, त्यानंतर कृषी मंत्री असेपर्यंत शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार नाही अशी टीका राजू शेट्टींनी त्या वक्तव्यावर केली. नक्की कोकाटे यांनी शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू हे जे वक्तव्य केलंय ते कोणत्या नियोजनाअंतर्गत केलंय? विरोधक कृषी मंत्र्यांवर टीका का करतायत? कोकाटे म्हणतात कर्जमाफी हा विषय त्यांना विचारायचा नाही आणि हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहे. मग हे शेतकऱ्यांना चांगले दिवस आणणार तरी कसे आहेत, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे जनतेच्या हिताचे विषय आम्ही नेहमी तुमच्या बाजूने मांडत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. कृषी क्षेत्राला दिशा देणारा पुणे जिल्ह्यातील दिशा कृषी उन्नतीची हा उपक्रम काल पार पडला, असे ट्विट माणिकराव कोकाटे यांनी केलं. आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असल्याचा एक फोटो देखील त्यांनी अपलोड केला. त्यांनी ट्विट करत म्हटलं, शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, निविष्ठा आदी खर्चात कपात व उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने #AI अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. राज्यात नवीन कृषी धोरण तयार करण्याच्या दृष्टीने सर्व विभागातील शेतकरी, प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी आदींशी संवाद सुरू आहे. राज्यात यशस्वी चांगले प्रयोग केलेले शेतकरी यांचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील त्यांनी ट्विट मधून सांगितले. आता याच कार्यक्रमात माणिकराव कोकाटे यांनी एक वक्तव्य केलं. नाही, यावेळेला त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य नाही केले. ते म्हणाले, मी दादांना या ठिकाणी निश्चित करतो की जी जबाबदारी या ठिकाणी दादांनी माझ्यावर दिली आहे, खात्रीने सांगतो की भविष्य काळामध्ये शेती आणि शेतकरी यांना अतिशय चांगले दिवस आणल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्र राज्याचे कृषी खातं हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठीच काम करेल. अगदी बरोबर ऐकलं. कृषी मंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना चांगले दिवस आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पण हे चांगले दिवसांचा उल्लेख करताना त्यांनी एकदाही कर्जमाफीचा उल्लेख केलेला नाहीये. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी देखील त्यांच्या या स्टेटमेंट नंतर यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी लगेच म्हटलं, सध्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या काळात तरी अच्छे दिन येतील असं मला वाटत नाही, कारण खरोखरच त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांबद्दल प्रेम आणि आत्मीयता असती तर कर्जमाफीच्या प्रश्नावर त्यांनी साखरपुडे आणि लग्नात शेतकरी पैसे खर्च करतात असं म्हटलं नसतं. पुढे त्यांनी शेतकऱ्यांनो, आपले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही एकत्र या असे आवाहन देखील केले. आता विषय फक्त नेत्यांच्या टीकांपर्यंत थांबतो का? तर नाही. कट्टू सोलापूरमध्ये देखील काल एकनाथ शिंदे यांचा मेळावा सुरू होता आणि मेळाव्यात शंभूराज देसाई यांचं भाषण सुरू होतं. इतक्यात एका शेतकऱ्याने थेट घोषणाबाजी करायला सुरू केली. कर्जमाफीबाबत काळे झेंडे दाखवत शेतकऱ्याने त्याचा संताप व्यक्त केला. एकूणच काय, तर शेतकऱ्याला कर्जमाफी हवे. दुष्काळग्रस्त कोणता शेतकरी असेल तर त्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई करून हवे. बरं, आता हा संताप उगाच व्यक्त होतोय का? तर नाही. महायुती सरकारकडून जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु सरकार येऊन कित्येक महिने उलटूनही अद्याप त्यावर काहीही निर्णय झालेला नाहीये.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना यावर विचारलं तर ते त्यांच्या स्तरावरचा विषय नाहीये म्हणतात, तर कधी म्हणतात आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे माझ्या कधी ऐकण्यात आले नाहीये। त्यामुळे असे कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमात आम्ही शेती आणि शेतकऱ्याचे चांगले दिवस आणू हे वक्तव्य करून कृषी मंत्री राज्यातील बळीराजाची फक्त उपेक्षा करतायत का, हा प्रश्न विरोधक निर्माण करतायत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी तर आता इशारा दिलाय की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे निवडणुकांपूर्वी जे सरकारने आश्वासन दिले होते हे आश्वासन आता कुठल्याही स्थितीत त्यांनी पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे। राज्यात डबघाईला जात असल्याची वस्तुस्थिती जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाऊक होती, तरी ही घोषणा करताना त्यांनी महायुतीला याबाबत सावध का केले नाही असा सवाल उपस्थित करीत सत्ताधारी जातील तिथे आम्ही त्यांची वाट अडवू आणि त्यांना याबाबत सवाल करू अशी भूमिका शेट्टींनी घेतली आहे। त्यांचं असं देखील म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी कर्ज थकविल्याने जिल्हा बँक अडचणीत येतात असं तुम्ही म्हणता, मग राजकीय नेत्यांनी कर्ज थकविल्यावर त्यांच्याकडून वसुली का करत नाही, त्यांच्या वसुलीला स्थगिती का दिली जाते? ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव केला जातो त्याप्रमाणे नेत्यांनी कर्ज थकवलं तर त्या नेत्यांच्याही मालमत्तेचा लिलाव करण्यात यायला हवा आणि हा प्रकार सुरू आहे आणि तो नाशिक जिल्हा बँकेत सुरू आहे असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या काळात शेतकऱ्यांना आणि शेतीला चांगले दिवस येणार का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि असे जनतेचे विषय, आपल्या शेतकऱ्यांचे विषय हे आम्ही नेहमी मांडत असतो, त्यामुळे आम्हाला सबस्क्राइब करून तुमच्या या आवाजाला बळ द्या आणि हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका शेअर करा। धन्यवाद।